काय ग, कुठे गेली होतीस? खरं सांग. मला जरा देवळात जायचं होतं. नाही म्हणजे घरी आल्यावरती जाईन असं ठरवलं होतं मी. अरे देवळात गेली असेल रे. चला निघूया का, खूप उशीर होतो आपल्याला. तू इथे कसा आलास? यायला नको होतं का? त्या मुलीला तू स्वतःहून तिच्या घरी सोडून आलास आणि वर मला विचारतोयस यायला नको होतं का म्हणून? मी तुला त्या मुलीला पळवायला सांगितलं होतं, पळवून लावायला नाही. पण तुम्ही तिच्या जीवाला कोणताही धोका होता कामा नये असंही सांगितलं होतं. तिच्या जीवाला धोका आहे असं कळल्यावर मला तिला तिच्या घरी सोडणं भाग होतं. हे सगळं करताना तुला मला सांगावंसं नाही वाटलं? एवढा वेळच नाही मिळाला. अजय दादांनी मला तिला मारून टाकायला सांगितलं. माझ्या हातात पिस्तूल दिलं आणि मला मारण्यासाठी देत नाहीये तिला. सूर्याचंही तेच घडलं. अजय दादांनी त्याला तिच्यावर लक्ष ठेवायला पाठवलं. माझ्यावर विश्वास नव्हताच कधी त्यांचा, पण त्या सूर्याने सुद्धा तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. गुरुजी, खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलो आम्ही आता. पुन्हा आमच्यावर असा प्रसंग येऊ नये म्हणून आम्हाला रक्षक आवश्यक. एका शोभे दिवशी हा धागा आंघोळ करून आणि देवाची पूजा करून हाताला बांधा किंवा गळ्यात बांधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत हा धागा तुमच्या शरीरावरती आहे तोपर्यंत तुमच्या जीवाला धोका नाही. तुझ्या रक्षणाची व्यवस्था झाली. माझं काय? तू घे, तुला जास्त गरज आहे. काय ग, काय झालं? नाही काही नाही. मनीष, हे पाकिट त्या जगदळाला नेऊन दे. त्याला सांग अर्जुन जे काही बोलेल त्याची नोंद रिपोर्टमध्ये व्हायला नको, पण त्याचा शब्दन शब्द माझ्यापर्यंत पोहोचायला हवा. काय झालं? नाही, आत्ता पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, जगदाळींचाच होता. काय म्हणत होते? सर, त्यांनी त्या मुलाला सोडून दिलंय. सोडलंय का? कारण त्याच्या विरुद्धची कंप्लेंट मागे घेतली आहे. कंप्लेंट मागे घेतली? कोणी? आपल्या आर्या मॅडम. खरं सांगते आर्या, तू आलीस ना तर घर अगदी भरल्या भरल्यासारखं वाटतंय. नाही तर अगदी ओक्कबोक्क दिसत होतं. अगं विश्वात एक शब्द सुद्धा बोलायला तयार नसायचा. तुला सुद्धा आमची आठवण खूप येत असेल ना? कधी एकदाची घरी जाते असं वाटलं असेल ना तुला? हो ना मावशी, तुमची आठवण येणार नाही असं कसं होईल? मी जगात कुठेही गेली ना तरी तुमची आठवण येईलच. तुम्हाला कसं विसरणार मी? विश्वमोहन जयवंत बोलतोय. खूप आनंदात असशील ना विश्वमोहन? कोण बोलतंय?
माझा आवाज तू अजून ओळखत नाहीस का नाटक करतोस आवाज न ओळखल्याचं? का फोन केलास तू? तुझ्यात झालेला बदल पाहून खरंच खूप बरं वाटलं विश्वमोहन. मला फोन करायची हिम्मतच कशी केलीस तू? असला पाचकळ डायलॉग नाही मारला. पण आज मी तुझी बहीण घरी आल्याचा तुला झालेला आनंद साजरा करायला फोन केलाय. तुला काय वाटलं आयुष्यभर ठेवशील माझ्या बहिणीला? सोडवून आणले तिला तुझ्या पायावर नाक न घासता. तू तुझ्या बहिणीला घरी नाही आणलंयस. माझा माणूस तिला सोडून गेलाय तुझ्या घरी. बोलणं विसरलास की काय विश्वमोहन? खरं तर भीती त्या मुलाला वाटायला हवी होती. त्याने असा काय जबाब दिला असेल बघ. विचार कर विश्वमोहन.